अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा आणि वर्षभर टिकणारा कैरीचा आज आपण मेथांबा पाहणार आहोत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात हा मेथांबा बनवून तयार होतो. चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतो. एकदा बनवला की वर्षभर आरामशीर टिकतो. अजिबात खराब वगैरे होत नाही. चला मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता हा वर्षभर टिकणारा मेथांबा बनवण्यासाठी अशा पद्धतीने कैरी आपल्याला अगदी चांगली कडक अशी निवडून घ्यायची आहे. हाताने दाबून बघायची आहे. हाताला अजिबात नरम वगैरे लागत नाही आहे किंवा पिकलेली नाही आहे. तर अशी कच्ची कैरी इथे आपल्याला घ्यायची आहे आणि साधारण अर्धा ते 1 तासासाठी इथे आपल्याला ही कैरी अशाच पद्धतीने पाण्यात ठेवायची आहे. जी कैरी नरम वगैरे पडलेली असेल किंवा पिकलेली असेल अशी कैरी अजिबात इथे आपल्याला वापरायची नाही आहे. नाहीतर मग आपला जो मेथांबा आहे ना, तो वर्षभर न टिकता लवकर असा खराब होतो. तर ही काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे. कैरी बघताना ती अगदी छान निवडून आणि कडक अशी बघून घ्यायची आहे. तर आता ही कैरी इथे मी साधारण अर्धा ते 1 तासासाठी अशीच पाण्यामध्ये ठेवलेली आहे. कारण कैरीच्या देठाला जो चिकटपणा असतो किंवा एक चीक आलेला असतो तो सुद्धा निघून जातो आणि अगदी स्वच्छ अशी कैरी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि सुती कापडाने याला चांगलं कोरडं असं पुसून घ्यायचं. त्यानंतर आता कैरीची वरची साल काढून घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीने पातळ उभे याचे मी काप करून घेतलेले आहेत. हे बघा या पद्धतीने कैरी पाण्यात ठेवल्यानंतर चांगलं तिला कोरडं करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. म्हणजे पाण्याचा अंश वगैरे याला लागायला नको. अशा पद्धतीने पातळ कैरीचे काप केले की ते पटकन असे शिजतात. आता 1 वाटी कैरीचे पातळ काप आहे त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला. आता त्यानंतर गॅसवर कढईमध्ये साधारण 4 ते 5 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे आपल्याला कडकडीत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहेत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे अशा पद्धतीने. मोहरी तडतडली की त्यानंतर आता आपण मेथांबा बनवणार आहोत. त्यासाठी 1 चमचा यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत. आता मोहरी आणि मेथीचे दाणे दोन्ही छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. पाव चमचा यामध्ये मी हिंग घातलेला आहे आणि चमच्याने याला मिक्स करून घेऊया. आता तेल इथे थोडंसं जास्त घालायचं आहे 1 ते 2 चमचे कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे मेथांबा हा वर्षभर टिकायला मदत होते. आता त्यानंतर याला छान परतवून घेतलं की आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि याला चांगलं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर याला छान परतवून घेऊया. अगदी कडकडीत तेलामध्ये जिरं आणि आपण जे मेथीदाणे आहेत ते घातले की त्याचा अगदी छान मस्त असा एक फ्लेवर उतरतो. तर हे बघा मस्त असं याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर अर्धा चमचा यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घेऊया. साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला वाफवून घेऊया. आता ही जी कैरी आहे ना, ही शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात कैरी मस्त अशी शिजते. तर हे बघा एक वाफ काढून घेतलेली आहे. पुन्हा एकदा चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आपण पातळ फोडी करून घेतलेल्या असल्यामुळे त्या अगदी पटकन शिजतात. आता त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे कलरसाठी आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया. तर हळद इथे आपल्याला थोडी कमीच वापरायची आहे, जास्त वापरू नका. आता याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे. तर अर्धी वाटी बारीक चिरलेला इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ घेताना अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्या किंवा किसणीने किसून घ्या, म्हणजे तो पटकन असा वितळला जातो आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता जर तुमची कैरी खूप आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता. म्हणजे कैरी तुमची कितपत गोड किंवा आंबट आहे त्या पद्धतीने गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता गूळ हे बघा हळूहळू वितळायला लागतो. पुन्हा यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. लो फ्लेमवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने गूळ वितळायला लागला की हे मिश्रण असं थोडंसं पातळसर किंवा सैलसर व्हायला लागतं. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर साधारण 2 ते 3 चमचे इथे मी हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊया. तिखटाचं प्रमाणसुद्धा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर हे बघा अगदी छान व्यवस्थित असं लाल तिखट घातल्यानंतर कलरसुद्धा मस्त आलेला आहे आता याला आणि अजून याला थोडंसं शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिटं. तर अगदी लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं याला शिजवून घेतलेलं आहे. अगदी छान एकतारी असा याचा पाक तयार होतो आणि ही जी कैरी आहे ना, ही सुद्धा आपल्याला लगेच समजते की शिजलेली आहे की नाही. अगदी ती सॉफ्ट होते आणि हाताने किंवा चमच्याने अशा पद्धतीने दाबून बघायची आहे. कैरीच्या ज्या फोडी आहेत ना, त्या पटकन अशा दाबल्या जातात किंवा छान अशा शिजलेल्या असतील तर पटकन त्या मऊ पडतात हे बघा.
तर समजावं की आपला हा मेथांबा जो आहे ना, तो तयार झालेला आहे आणि जो गुळाचा आपण पाक तयार केलेला आहे, तो सुद्धा छान असा घट्टसर झालेला आहे. आता इथे कुठेही पाण्याचा वगैरे अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आहे, कारण आपण वर्षभरासाठी हा मेथांबा स्टोअर करून ठेवणार आहोत. त्यामुळे अजिबात इथे पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे आणि अगदी मस्त झटपट कमीत कमी साहित्यात मस्त रसरशीत असा हा कैरीचा मेथांबा बनवून तयार होतो. हे बघा, आता याला गार करून घ्यायचं आहे आणि एखाद्या काचेच्या बरणीत तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता. तर हे बघा, फक्त 10 मिनिटात मस्त झटपट असा आपला कैरीचा मेथांबा इथे बनवून तयार झालेला आहे. चपातीसोबत, डाळ-भातासोबत तुम्ही याला खाऊ शकता. चवीला खूप छान लागतो आणि तेवढाच तो बनवायला सुद्धा अतिशय साधा आणि सोपा आहे. फक्त एखाद्या छान काचेच्या बरणीत भरून ठेवला, की वर्षभर तो आरामशीर टिकतो, अजिबात खराब वगैरे होत नाही. तर जोपर्यंत कैरीचं सीझन चालू आहे, तोपर्यंत अशा पद्धतीने हा मेथांबा तुम्ही नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.